सासूबाई, अहो या 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 सासूबाई, विंजे सरकारांच्या दरबारात स्वागत आहे तुमचं. या या बसा. घर माझं आहे, दरबारात म्हणे दरबारात. जावई बापू, तुम्हाला ना मध्ये मध्ये तामणगावाला जायचे येद लागतातच. अहो नाही नाही, अजिबात नाही. अहो सासूबाई, आम्ही या दिग्रजकरांच्या कुटुंबासाठी तामणगावची एवढी मोठी इस्टेट सोडून इथं आलोय ना. बरोबर आहे. तिकडं बुकना बसवला आणि आता माझ्या घरात खिंडार पडायला बघताय काय? सासूबाई, आमच्यावर भलते सलते आरोप करू नका तुम्ही. आरोप? मंदिराच्या नावाखाली स्वतः देणग्या घेता, त्या लंपास करता. तिथं गणेश मंडळाची सुद्धा वर्गणी तुम्ही लंपास केली आहे. दुपकरांच्या 15 लाखावरती डोळा ठेवता, मला काही कळत नाही. सासूबाई हे बघा, नजर चुकीने एखाद्या वेळेस झाला असेल, पण असं डायरेक्ट धोका देणार नाही आम्ही तुम्हाला. उगीच आमच्या विषयी काही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही कसे आहात ना मला नीट माहितीये. पुन्हा माझ्या परोक्ष काही केलं ना तर अपरोक्षवर ना आठवलं सासूबाई, खूप महत्वाची बातमी द्यायची होती तुम्हाला. विषय बदलू नका हो, नाही तर मी काय करीन तुम्हाला चांगलं माहिती. पाठराखीनबाईंचा विषय. काय सासूबाई, पाठराखीनबाईंची शाळा सुरू होण्याआधीच शिक्षक भरती सुरू झालीये आणि तिथं एक नवीन टीचर आलीये शिकवायला. तुम्हाला कोणी सांगितलं? सासूबाई, विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. त्या टीचरचं नाव सुद्धा माहिती आहे आम्हाला. काय? श्रीकला. श्रीकला? श्रीकला? अहो, नुसतं तपासायला येऊन आजार बरे होत नाही, त्याकरता ना दिलेली औषधं वेळेवरती घ्यायला लागतात. या प्लीज मला आधी जाऊ द्या, इमर्जन्सी आहे. डॉक्टर 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 डॉक्टर, हिला साप चावलाय, इमर्जन्सी आहे. प्लीज आधी हिला तपासा. तुम्ही काय अशा लाईन तोडून घुसलायत मध्येच? आय एम रिअली सॉरी डॉक्टर, पण प्लीज हिला आधी तपासा प्लीज. डॉक्टर. हो, तुम्ही काही काळजी करू नका, घाबरायचं कारण नाही. तिला घेऊन या ना इकडे. हो. सावकाश. काळजी करू नको बाळा, आता आपण डॉक्टरांकडे आलोय ना. बघू मला कुठे चावलंय ते. तुम्ही इकडे या. हो, तिथे पायाला. मी आहे हा मीरा. चावल्याच्या 2 खुणा आहेत, सूज नाहीये. मीरा बरी होईल ना डॉक्टर? रघु, बीपी. हात बघू. मीरा, काही घाबरू नको, मी आहे हा. इंजेक्शन.
घाबरू नका बाळा, आता डॉक्टर इंजेक्शन देतील. हे बघ माझ्याकडे बघ. झाला, घाबरू नको, झालं आपलं. बर, आता काळजीचं काहीच कारण नाही. विष पिण्याच्या आत योग्य ते उपचार झालेले आहेत. थँक गॉड. डॉक्टर, मला भीतीच वाटत होती. म्हणजे इतक्या छोट्या गावात हॉस्पिटल असेल का नाही कळत नव्हतं. वाटलं होतं की तालुक्याला न्यावं लागेल की काय. नाही नाही, निमणीच्या आसपासच्या सगळ्या गावांसाठी मी सदैव इथंच आहे. या. हो, आलेच बाळा मी. बसा ना. शुअर. मीरा ना? हो. बरं, ही काही औषधं मी लिहून देतोय आणि सोबत डोसेजेसही दिली आहेत. ओके. आणि इथे वरती माझा नंबर सुद्धा दिलाय. म्हणजे परत जर काही अचानक लागलं तर. थँक यू सो मच. बरं, तुम्ही जाणार कशात? नाही म्हणजे मी सोडू तुम्हाला की? नाही म्हणजे ऍक्च्युली मी इथे जवळच राहते. मी जाईन माझी. डॉक्टर, तुमची फीस? नाही हो, इट्स ओके. ते कामच आहे माझं. थँक्यू. वेलकम. चलायचं बाळा? काही वाटलं तर दाखवायला घेऊन या तुम्हीच. नक्की. थँक्यू. वा. मोठे बाई महाराज, मला तुम्हा सगळ्यांना एक बोलायचं होतं. बोल बोल. तुला सतत बोलायचंच असतं, दुसरं काम काय आहे तुला? बोल. म्हणजे दरवर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा येतो. तुझ्यामुळे आले. हे माझ्याकडनं वदवून घेऊन तुला स्वतःचं कौतिक करून घ्यायचंय का? नाही तसं नाही, म्हणजे बाप्पा येतो सोबत आनंद घेऊन येतो, आपण पण त्याचं सगळं उत्साहानं करतो. इंदू, काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं मोकळेपणानं बोल की. सगळी घरची माणसं आहेत आपल्या, संकोच कसला करतेस? महाराज, मला काय वाटतं, आपण आपल्या घरी गौर आणली तर? काय गवर म्हणजे काय? फ्रीज आहे का टीव्ही आहे? अगं बाई, प्रथा परंपरा नावाची काहीतरी चीज असते का नाही? गवर माहेरून येते. बायका माहेर. आई, काय आदर्शच काय वहिनी, तो सणावाराचा असं कशाला बोलतोय? मी काय चुकीचं बोलतेय का? अहो, आता त्या बिचारीला नाहीये माहेर, हेच तर सांगतेय. आहे माहेरचं तर कोण आहे? ती आत्या दूरची. तिच्या घरी ती साधा गणपती बसवत नाही. गौर कुठनं देणार आहे ती हिला? मोठ्या बाई, दिग्रसकरांच्या सुनेच्या माहेरूनच येणार गवर.
तुम्हीच म्हणाला होतात ना की गवर माहेरून येते म्हणून आणि तिथूनच आली पाहिजे. मग शकुंतला काकी पण दिग्रसकरांच्या सूनच आहेत की. त्यांच्या घरून येईल गवर. काय गो शकू, काय बोलते ही? बाई म्हणजे माझी इच्छा होती की आपल्या घरात गौरी यावी. त्याचं काय झालंय, माझ्या माहेरी गौरी असायच्या ना, पण माझी बहीण गेल्यानंतर आता त्या गौरींचं कोण करणार. मग तुम्हाला चालणार असेल तर आपण आणूयात का घरी गौरी. म्हणजे काय काकू? अगं तुझं पण घर आहे ना हे. आता आईच्या घरून जर गौरी येत असल्या असता तर तिने तुला विचारलं असता का? अधोक्षज, दोन मोठी माणसं बोलतायत ना, लहानांनी मध्ये बोलायचं नसतं. आणि काय ग शकुंतली, प्रथा परंपरा नावाची गोष्ट काही असते का नाही? जमणार आहे का तुला? झेपणार आहे का? एवढ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का तुझ्याकडनं? करणार आहेस का समज?